दिवाळी सण हा 5 दिवस चालणारा उत्सव आणि या सणात लक्ष्मी पूजनाला विशेष महत्त्व असतं। अनेक वर्षानंतर दिवाळी उत्सवात आणि यावर्षी अमावास्या 2 दिवस असल्यामुळं अनेक जणात लक्ष्मी पूजनावरून संभ्रम दिसून येतोय। यावर प्रसिद्ध वेदमूर्ती ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांनी लक्ष्मी पूजनाचा शास्त्रीय मुहूर्त आणि वेळ कोणती आहे हे AI न्यूज टीव्हीशी बोलताना सांगितलं। बघूया। नमस्कार, मी वेदमूर्ती ज्योतिषाचार्य वास्तुतज्ञ अनंत पांडवजी। चला तर आज आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मीपूजन केव्हा करायचे। कारण जनसामान्यामध्ये अनेक संभ्रम निर्माण झालेले आहेत। 31 तारखेला करायची की 1 तारखेला करायची। कारण आज जे जग आहे ते इंटरनेटचं जग आहे आणि पंचांग तर कोणाला वाचायला वेळ नाही आणि कोणाला वाचताही येत नाही। पंचांग कोणी पाहायची तस्ती देखील घेत नाही आणि शास्त्रार्थ तर दूरचीच गोष्ट आहे की शास्त्रामध्ये काय नमूद केलेलं आहे, केव्हा पूजन करावे। कारण युट्यूबवरती असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुकवरती असेल तर अनेक कंटेंट क्रिएटर्स आहेत की सरळ कुठलाही शास्त्रार्थ न पाहता सरळ सांगतायत की 31 तारखेला पूजन करावं, कोणी म्हणतं 1 तारखेला पूजन करावं। खरंच पूजन हे केव्हा केलं पाहिजे लक्ष्मीचं याचं देखील शास्त्र आहे। शास्त्रानुसार आपण पाहिलं असता 1 नोव्हेंबर 2024 रोजीच लक्ष्मी पूजन करायला हवं। कारण 31 तारखेला जे आहे ते दुपारी 3:53 अमावस्या आरंभ होत आहे आणि 1 तारखेला सायंकाळी 6:18 ही अमावस्या असणार आहे। तर यापूर्वी देखील आपण पाहिलं असता अनेक वर्षी जसं की 2013 असेल, 63 असेल, 62 असेल, या काळामध्ये देखील असाच संभ्रम काळ निर्माण झाला होता। पण त्या काळामध्ये जर बघितलं आपण तर या कंटेंट क्रिएटर्सची खूप कमतरता होती, त्यामुळे जनसामान्यामध्ये हा संभ्रम झालेला नव्हता। आणि त्या काळामध्ये प्रत्येकाला पंचांग वाचायची आवड होती। प्रत्येक जण पंचांग आणून पंचांग पाहायचा आणि पाठीमागे काही शास्त्रात लिहिलेले असायचे। प्रत्येक जणच काही शास्त्राचा अभ्यास करतो असं नव्हे, तर पंचांगाच्या मागे काही शास्त्रार्थ लिहिले असायचे आणि ते शास्त्रार्थ आपण वाचलेले असायचे। आता हे वाचनाचं तर कोणी कुठलीही काळजी घेत नाही, पण फक्त एखादी मेसेज आला तर तो पुढे फॉरवर्ड करायचा आणि त्यालाच फॉलो करायचं आणि त्याच्यावरती संभ्रम अवस्था निर्माण करायची, हे आपण करतो। तर या आपण पाहिलं असता तर 1 तारखेला संध्याकाळी गोरज मुहूर्तामध्ये सायंकाळी सूर्यास्तानंतर ही अमावस्या पर्वकाळ आहे। 1 घटिका म्हणजे 24 मिनिट, 24 मिनिटाचा पर्वकाळ अमावस्येचा मिळत असल्या कारणाने आपण लक्ष्मीपूजन हे 1 तारखेलाच करायला हवं। आपले आद्य शंकराचार्याचं जे कांचीचं पीठ आहे, कांची कामोटी पीठम, आद्य शंकराचार्य यांनी देखील निर्णय दिलाय की आपण 1 तारखेलाच लक्ष्मीपूजन सर्वत्र करावं। कारण सर्वसमावेशक असं हे पूजन केलं पाहिजे आणि अमावस्याचा पर्वकाळ तर पहिल्या दिवशी अमावस्या आपण बऱ्याच जणांचा संभ्रम असेल की अमावस्याच्या पर्वकाळावर पूजन केलं पाहिजे। आदल्या दिवशी अमावस्या आहे तर आदल्या दिवशीच्या अमावस्यापेक्षा शास्त्राने सांगितलंय असा जर काळ असेल तर सूर्य उदय व्यापिनी अमावस्या ही पूजनासाठी ग्राह्य धरावी। आणि दुसरा देखील त्याच्यामध्ये शास्त्रार्थ असा आहे, अनेक शास्त्राचे त्याच्यामध्ये नमूद आहेत। शास्त्राची तुम्हाला नावं सांगेल, त्या ग्रंथांमध्ये नमूद आहे की सूर्यास्तानंतर 1 घटिका जर अमावस्या असेल तर त्या काळामध्ये त्या दिवशी पूजन करावं। त्यामुळे दुसऱ्या दिवशीचा जो पर्वकाळ आहे तो पूजनासाठी अत्यंत शास्त्राने सुंदर असा काळ सांगितलेला आहे। तर या दिवशी आपण पाहिलं असता 1962, 1963 आणि मी आता सांगितल्याप्रमाणे 2013 मध्ये देखील ही संभ्रम अवस्था निर्माण झाली होती। त्यावेळी देखील आपण दुसऱ्या दिवशीच पूजन केलेलं आहे। त्यामुळे कुठलीही शंका न बाळगता आपण शास्त्रसंमत असं 1 तारखेला म्हणजेच शुक्रवारी या लक्ष्मीचं पूजन करायचंय, धनाचं, कुबेराचं पूजन करायचंय आणि वर्षभर आपल्या घरामध्ये स्थिर लक्ष्मी राहण्याकरता ह्या अष्टलक्ष्मीचं पूजन करायचंय। यामध्ये तीळ मात्र कुठलीही शंका घ्यायची नाही। आता चला तर आपण या दिवशी पूजन करताना
कुठले शुभ मुहूर्त आहेत, कुठल्या शुभ मुहूर्तावरती पूजन करायचे हे आपण आता जाणून घेणार आहोत। सकाळी सूर्योदयानंतर 6:29 ते संध्याकाळी म्हणजेच मध्यरात्री 1:35 पर्यंत विविध पूजनाचे काळ आहेत। यामध्ये सर्वात जो पहिला काळ आहे तो सकाळी 6:30 ते 7:45 पर्यंत अत्यंत शुभ मुहूर्त आहे। त्यानंतर सकाळी 7:54 ते 9:19 पर्यंत लक्ष्मीपूजनाचा काळ आहे। त्यानंतर दुसरा एक मधला एक विशेष स्थिर लग्नाचा मुहूर्त आहे, सकाळी 7:30 ते 9:50 पर्यंत ते वृश्चिक लग्न आहे, स्थिर लग्न आहे, यावर देखील आपण पूजन करू शकता। सकाळी 9:19 ते 10:45 पर्यंत अमृत मुहूर्त आहे, या काळामध्ये देखील आपण पूजन करू शकता। दुपारी 12:10 ते 3:23 पर्यंत विशेष पर्व काळ आहे, या काळामध्ये देखील आपण व्यवसाय स्थान, निवासस्थान आणि व्यापारी आणि विद्यार्थी वर्ग यांनी देखील पूजन करू शकतात। सायंकाळी 4:26 ते 5:51 पर्यंत शुभ मुहूर्त आहे, या काळामध्ये देखील आपण पूजन करू शकतात। आणि गोरज मुहूर्त आहे सायंकाळी 6:01 पासून ते रात्री 9 वाजेपर्यंत, हा देखील गोरज मुहूर्ताचा काळ आहे। या काळामध्ये व्यापारी वर्ग असेल, निवासस्थान असेल आपलं, त्याचबरोबर आपले कृषी प्रधान संस्कृतीला पुढे नेणारे आपले शेतकरी वर्ग असेल, विद्यार्थी वर्ग असेल, या सर्वांनी या गोरज मुहूर्तावर पूजन करावं। त्याचबरोबर संध्याकाळी 9 ते 10:35 पर्यंत हे देखील लाभ मुहूर्त आहे, या काळामध्ये देखील आपण लक्ष्मीपूजन करावं। आणि सर्वात एक श्रेष्ठ असा स्थिर लग्नाचा मुहूर्त आहे, सिंह लग्नाचा, तो आहे रात्री 1:09 पासून ते 3:35 पर्यंत। व्यापारी वर्ग या काळामध्ये विशेषतः विशेष असं लक्ष्मीचं पूजन करतात।